वेलकम विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर. विषय सहकार. मी बंगाल सर. आज आपण विषय सहकार इयत्ता 12वी सहकारी संस्थेचे संघटन, उपघटक, सभासद याविषयी आपण सभासदाची पात्रता याविषयी अभ्यास करणार. सभासद म्हणजे मेंबर. सभासद या शब्दाचा अर्थ सदस्य किंवा कोरम. त्याचप्रमाणे सभासद हा सहकारी संस्थेचा मूळ घटक अथवा प्रथम घटक होय. सभासदाला सहकारी संस्थेत अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे सभासद हा एक भागधारक असतो. सभासद नसेल तर सहकारी संस्था ही एक अर्थहीन असते. त्याचप्रमाणे सभासदाची व्याख्या. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 2 व भारतीय करार कायदा 1872 नुसार करारपात्र असणारी व्यक्ती म्हणजे सभासद होय. किंवा दुसरी व्याख्या, सभासद तत्वाच्या सर्व अटीचे व नियमाचे पूर्तता करणारी व्यक्ती म्हणजे सभासद होय. आज आपण सभासदाची पात्रता किंवा सभासदाच्या अटी व नियम याविषयी अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण पहिली पात्रता बघणार आहोत. सुज्ञान व्यक्ती म्हणजे साऊंड माइंड. सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जागृत अथवा जाणकार व्यक्ती किंवा खोलवर अभ्यास असणारी व्यक्ती सभासद तत्वास पात्र असते. किंवा शारीरिक व मानसिक दृष्ट्या ती व्यक्ती सक्षम अथवा कार्यक्षम असणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे ती व्यक्ती भारतीय नागरिक अथवा त्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे भारतीय करार कायदा 1872 नुसार करारपात्र असणे आवश्यक असते. दुसरा पॉइंट, कार्यक्षेत्रातील रहिवासी. गाव अथवा इतर कार्यक्षेत्र या भागातील ती व्यक्ती त्या गावातील अथवा खेड्यातील रहिवासी त्याच ठिकाणी त्यांचे स्थळ किंवा ठिकाण असणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ जय श्रीराम सहकारी संस्था मणेगाव अथवा थोरले बाजीराव पेशवे सहकारी संस्था डुबेरे अशा त्याच भागातील ती व्यक्ती सभासद तत्वास पात्र असते. तिसरा पॉइंट, विद्यार्थी सभासद. एखादी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विशेष गुणवत्ता किंवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तयार अथवा इच्छुक असेल तर त्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे वयाची अट विचारात घेतली जात नाही. किंवा 18 वर्षे पेक्षा कमी वय असेल तरी तो विद्यार्थी सभासद तत्वास पात्र असतो. चौथा पॉइंट, नोंदणी प्राप्त संस्था. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 व नियम 1961 कलम 3 ते 21 नुसार ज्या संस्थेची कायदेशीर अथवा रीतसर नोंदणी झाली असेल अशा संस्थेची सभासद होण्यास पात्र ती व्यक्ती असते. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाचनालय किंवा इतर संस्था व विद्यापीठ अशा संस्थेतील विद्यार्थी सभासद तत्वास पात्र असतात.
पाचवा पॉइंट, भागीदारी संस्था. ज्या भागीदारी संस्थेची स्थापना 1932च्या कायद्यानुसार केली जाते, 2 अथवा अधिक सभासद असतात, भागीदारी संस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ, ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी, 18 वर्षे पूर्ण असावे, त्याच कार्यक्षेत्रातील अथवा त्याच भागातील. 6वा पॉइंट, कंपनी. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी होय. तसेच कंपनीचे मुख्य कार्यालय त्याच कार्यक्षेत्रात असावे. तसेच कंपनीचा हेतू व उद्देश विसंगत नसावा. ती कंपनी समान तत्वानुसार असावी. ती व्यक्ती सभासद तत्वास पात्र असते. 7वा पॉइंट, सार्वजनिक विश्वस्त संस्था. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा 1860 नुसार ज्या संस्थेची विशिष्ट प्रकारची सेवा पुरवणारी संस्था अशी नोंदणी केली जाते, त्यास सार्वजनिक विश्वस्त संस्था असे म्हणतात. अशा संस्थेला सभासद तत्व करून घेण्यास ती संस्था पात्र असते. 8वा पॉइंट, सहकारी संस्था. सहकारी संस्था कायदा 1960 च्या कायद्यानुसार त्या संस्थेची नोंदणी झालेली किंवा ती संस्था एक संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेच्या सभासद तत्वास पात्र असते. उदाहरणार्थ, शेती सहकारी संस्था व खरेदी विक्री सहकारी संस्था. अशा सहकारी संस्थेला सभासद तत्व करून घेण्यास ती संस्था पात्र असते. 9वा पॉइंट, स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक सहकारी संस्था कार्यक्षेत्रातील ज्या काही सहकारी संस्था असतात, त्या संस्था सभासद तत्वास पात्र असतात. उदाहरणार्थ, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका व महानगरपालिका. अशा सहकारी संस्थेला कोणत्याही सहकारी संस्थेचे सभासद तत्व या कायद्यानुसार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार सभासद तत्व मिळत असते. पुढचा पॉइंट, केंद्र व राज्य सरकार. केंद्र व राज्य सरकार यांना सरकारच्या वतीने व विविध सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून अशा सहकारी संस्थांना किंवा राज्य सरकारांना या कोणत्याही सहकारी संस्थेचे सभासद तत्व विनामूल्य प्राप्त होत असते. अशा प्रकारे संपूर्ण सभासदाची पात्रता आपण बघितली. आपण अगोदर सभासदाची पात्रता बघितली. त्यानंतर आता आपण सभासदाचे प्रकार, मेंबर्स ऑफ टाइप्स. सभासदाचे 4 प्रकार पडतात. सर्वप्रथम क्रियाशील सभासद किंवा नैसर्गिक सभासद किंवा सर्वसामान्य सभासद असे या अर्थाने क्रियाशील सभासदाला सभासद असे म्हणतात. त्याचप्रमाणे सहकारी संस्थेच्या उपविधीनुसार सर्व अटीची पूर्तता व नियमाचे काटेकोरपणे पालन करणारी व्यक्ती म्हणजे क्रियाशील सभासद होय. तर क्रियाशील सभासद हा सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार या सभासदास मिळत असतात. म्हणून हा सभासद सहकारी संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा एक मालक असतो. म्हणून या सभासदास सहकारी संस्थेची सभेची सूचना, त्याचप्रमाणे भागधारण करणे व सहकारी संस्थेच्या विविध सभेत सहभाग घेणे व त्या ठिकाणी विविध विषयावर चर्चा करणे असा अधिकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे
या सभासदाचे भाग प्रमाणपत्रावर प्रथम नाव असते व या सभासदास कायदेशीर मतदानाचा अधिकार प्राप्त होतो व भागधारण केल्यामुळे या सभासदास सहकारी संस्थेकडून वार्षिक सभेनंतर या सभासदास लाभांश मिळत असतो व हा सभासद 5 वर्षातून एक वेळी हजर असला तरी या सभासदास कायमचा सभासद असे एक प्रकारे पावती मिळत असते। त्याचप्रमाणे या सभासदास व्यवस्थापनात सहभाग व सहकारी संस्थेच्या सेवेच्या व विविध साधनाचा मर्यादित वापर करता येतो। दुसरा प्रकार अक्रियाशील सभासद। अक्रियाशील सभासद म्हणजे अज्ञान सभासद किंवा अकार्यक्षम सभासद किंवा निरक्षर सभासद किंवा या सभासदास दिवाळखोर सभासद किंवा भ्रमिष्ठ सभासद असेही म्हणतात। या सभासदास सहकारी संस्थेकडून कोणत्याही प्रकारची सभेची सूचना मिळत नाही किंवा हा सभासद 5 वर्षात एकदाही उपस्थित राहत नाही। त्याचप्रमाणे या सभासदास भागधारणेचा अधिकार नाही, भाग प्रमाणपत्रावर त्यांचे नावही नसते। त्याचप्रमाणे या सभासदास कोणताच कायदेशीर मतदानाचा अधिकार मिळत नाही। वित्तीय वर्षे अथवा आर्थिक वर्षे संपल्यावर 30 दिवसाच्या आत जर अक्रियाशील सभासदांनी सहकारी कायद्यातील नियम व कायदा याविषयी जे नियम आहेत ते नियम जर तंतोतंत पालन केले तर या सभासदास क्रियाशील सभासद या वर्गात समाविष्ट करण्यात येत असते। परंतु या सभासदांनी सर्व नियमाचे जर पालन केले नसेल तर या सभासदास अक्रियाशील सभासद असेच म्हणतात। परंतु या सभासदास निबंधकाकडे कायदेशीर दाद किंवा अपील करता येते व आपण क्रियाशील सभासद या वर्गात समाविष्ट करण्याचा अधिकार निबंधकास आहे। त्याचप्रमाणे तिसरा सभासद सहयोगी सभासद अथवा संयुक्त सभासद असा तिसरा प्रकार आहे। सहयोगी सभासद म्हणजे इतर सभासदांबरोबर अथवा संयुक्तपणे भागधारण करतो परंतु त्याचे भाग प्रमाणपत्रावर प्रथम नाव नसते, त्यास संयुक्त सभासद असे म्हणतात। 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात। त्याचप्रमाणे या सभासदाचे भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर नाव असते। या सभासदास सभेची सूचना, भागधारण करण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार व सभेस चर्चेत भाग घेण्याचा अधिकार नाही। जेव्हा क्रियाशील सभासद गैरहजर असेल ते चौथा प्रकार नाममात्र सभासद किंवा नावापुरता सभासद। या सभासदाची व्याख्या पुढील प्रमाणे उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर फक्त सहकारी संस्थेची प्रवेश फी भरून सभासद बनतात त्यास नाममात्र सभासद असे म्हणतात। या सभासदाचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत। सहकारी संस्थेचे या सभासदास भागधारण किंवा सभेची सूचना मिळत नसते किंवा या सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर नसते। त्याचप्रमाणे या सभासदास सहकारी कायद्यानुसार कोणताच कायदेशीर मतदानाचा अधिकार नसतो, हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे या सभासदास लाभांश मिळत नाही। त्याचप्रमाणे या सभासदास सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या विविध पदावर किंवा व्यवस्थापनात सहभाग
मिळत नाही. या सभासदाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नकारात्मक भूमिका अधिक दिसून येते. म्हणून हा सभासद फक्त सहकारी संस्थेची कोणत्याच प्रकारची विविध सुविधा किंवा विविध पदावर नियुक्ती अथवा निवड नसते. म्हणून हा सभासद फक्त नाममात्र सभासद अथवा नावापुरता सभासद असतो. हे या सभासदाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. म्हणजेच एक प्रकारची या सभासदाची नकारात्मक भूमिका जास्त दिसून येते.